भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी हाणामारी करून कारखान्याचे केलेले नुकसान पाहता व कारखान्याच्या केलेल्या बदनामीबद्दल त्यांना निलंबित करावे, तसेच येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, तसेच या कारखान्यामध्ये दोन संचालकांमध्ये झालेला वाद हा कारखान्याच्या हितासाठी नसून तो वेगवेगळी टेंडर घेण्यासाठी होता, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते जनार्दन पाटील यांनी केला आहे। ते म्हणाले की भोगावती सहकारी साखर कारखाना शाहूनगर परिधी येथे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जो काही वाद झाला, या वादाचे स्वरूप हाणामारीमध्ये झाले आणि या बातम्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या। एका बाजूला हा कारखाना 35,000 सभासदांच्या मालकीचा आहे। या कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक जर चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करून या कारखान्यामध्ये हाणामारी करत असतील, कारखान्याची तोडफोड करत असतील, तर हे कारखान्यासाठी चुकीचे आहे। हाणामारीचा दिवस हा कारखान्यासाठी काळा दिवस ठरला। हा वाद कारखान्याच्या हितासाठी नव्हता, तर तो वाद होता कारखान्याचे दोन संचालक, ठेकेदार संचालक यांच्यामधला वाद होता। तो पण टेंडर घेण्यासाठी कोण बगॅसचे टेंडर घेतोय, कोण कंपोस्ट टेंडर घेतोय, कोण शेतीसाठी लागणारे शेती औषधे, यात गंधक चुना यांची टेंडर घेण्यासाठी वाद होता। आणि त्याच्या कमिशनसाठी एका बाजूला कारखान्याची आजची परिस्थिती पाहिली तर हा कारखाना आजच्या घडीला गेली 1 ते 1.5 महिना झाला, ज्या भोगावती काठावर हा कारखाना बसला आहे त्या भोगावती नदीमध्ये या कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीमध्ये जात असल्याची चौकशी आज कारखान्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। हा कारखाना आज बंद होतो की उद्या बंद होतो अशी परिस्थिती असताना कारखान्यामध्ये चाललेले हे वाद कारखान्याच्या दृष्टीने चुकीचे आहेत। एका बाजूला या कारखान्यामध्ये चाललेला कारभार पाहता या कारखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये साखर चोरीची प्रकरणे घडलीत। त्याचबरोबर कारखान्याचे 75 कोटी रुपये आत्मनिर्भरचे दिलेले कर्ज होते, त्या कर्जाची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली, त्याची चौकशी सुरू आहे। साखर चोरीची चौकशी सुरू आहे। कारखान्याचे चुकीचे अहवाल सादर करून ऊस विकास निधीच्या नावाखाली येणे बाकी 214 कोटी रुपये दाखवले आहे। 63 कोटी रुपयांची डिस्टिलरी खर्च दाखवला आहे। चुकीचा हिशोब दाखवून या कारखान्याच्या सभासदांची संचालक मंडळाने फसवणूक केलेली आहे। याची सुद्धा 83 कलम याखाली कारखान्याची चौकशी सुरू आहे। ही जर चौकशी झाली तर संचालक मंडळ सुद्धा बरखास्त होऊ शकते असेही त्यांनी सांगितले आहे। या कारखान्याच्या संचालक मंडळाचा कारभार सुधारला नाही तर कारखान्याच्या गेटवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आज भोगावती सहकारी साखर कारखाना शाहूनगर परिधी येथे संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये जो काही वाद झाला, या वादाचे स्वरूप हाणामारीमध्ये झाले आणि ह्याच बातम्या पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या। एका बाजूला हा कारखाना 35,000 सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे आणि या संचालक कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक जर चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करून या कारखान्यामध्ये हाणामाऱ्या करत असतील, कारखान्याची तोडफोड करत असतील, तर ते हे कारखान्यासाठी चुकीचं आहे आणि हा आजचा दिवस हा कारखान्यासाठी आज काळा ठरला। हा वाद काय कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारखान्याच्या हितासाठी नव्हता, तर तो वाद होता कारखान्याचे दोन संचालक, ठेकेदार संचालक यांच्यामधला वाद होता। तो पण टेंडर घेण्यासाठी कोण बगॅसचं टेंडर घेतोय, कोण कंपोस्टचं टेंडर घेतोय, कोण शेतीसाठी लागणारे शेती औषधं असतील, या गंधक चुना याचे टेंडर घेण्यासाठी हा वाद होता आणि त्याच्या कमिशनसाठी। एका बाजूला कारखान्याची आजची परिस्थिती जर पाहिली तर कारखाना आजच्या घडीला गेले 1 ते 1.5 महिना झाला या ज्या भोगावती काठावरती हा कारखाना वसला आहे त्याच भोगावती नदीमध्ये मळी मिश्रित पाणी नदीमध्ये जात असलेल्याची चौकशी आज कारखान्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन टेपलेली आहे। कारखाना आज बंद होतो की उद्या बंद होतो अशी परिस्थिती असताना कारखान्यामध्ये चाललेले हे वाद हे कारखान्याच्या दृष्टीने चुकीचे आहेत। एका बाजूला या कारखान्यामध्ये चाललेला कारभार पाहता या कारखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये साखर चोरीचे प्रकरण घडलीत। त्याबरोबर कारखान्याचे 75 कोटी आत्मनिर्भरचे दिलेले कर्ज होते, त्या कर्जाचे चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली, त्याची चौकशी सुरू आहे। साखर चोरीची चौकशी सुरू आहे। कारखान्याचे चुकीचे अहवाल सादर करून ऊस विकास निधीच्या नावाखाली येणे बाकी 214 कोटी रुपये दाखवलेले आहे। 63 कोटी रुपयाची
डिस्टर्ली खर्च दाखविलेले आहे. म्हणजे चुकीचे पद्धतीचे हिशोब सुद्धा दाखवून ह्या कारखान्याच्या सभासदांची ह्या संचालक मंडळाने फसवणूक केलेली आहे. आणि याची सुद्धा 83 कलम या खाली चौकशी सुरू आहे. आणि त्याची सुद्धा चौकशी जर झाली तर हे कारखान्याचे संचालक मंडळ सुद्धा या ठिकाणी बरखास्त होऊ शकते. एका बाजूला ही अशी परिस्थिती असताना, ह्या चौकशा सुरू असताना कारखान्याचा कारभार हा कारखान्याच्या हिताचा व्हायला पाहिजे होता. आजचा गळीत हंगाम जर पाहिला तर कारखान्याचा 97वा दिवस आहे आणि 57व्या दिवशी 4,16,000 मेट्रिक टन ऊस गाळप झालेला आहे आणि 5 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन 5 लाख क्विंटल साखर तयार झालेली आहे. आणि ही साखर पाहता आजची रिकव्हरी 12.16 दिसते. म्हणजे गेल्या वर्षी ज्या कारखान्याने उच्चांकी दर दिला म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर वाहवा मिळवली, त्याच कारखान्याची जवळजवळ रिकव्हरी 0.65% रिकव्हरी कमी पडलेली आहे. आणि यामुळे या भागातील सभासदांचे, शेतकऱ्यांचे उसाला प्रति टन 200 ते $250 रुपये तोटा होणार आहे. आणि या गोष्टीला कोण जबाबदार? एका बाजूला या कारखान्याचा हा कारभार असा चुकीचा चालत असताना अनेक वर्ष ह्या कारखान्याची खोटी अहवाल दाखवून, खोटा अहवाल दाखवून, खोटी कागदपत्रे दाखवून हा कारखाना कसा सुस्थितीत आहे हे दाखवले जाते. आणि ह्या कारखान्याचा कारभार कसा स्वच्छ चालला हा दाखवलं जाते. आजच्या ह्या कारखान्याची एकंदरीत ह्या संचालक मंडळाच्या वादामुळे जे नुकसान झालेलं आहे, त्या कारखान्याच्या ज्या सभासदांच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहे त्या मालमत्तेचं जे नुकसान झालेलं आहे, ह्या कोणत्याही एका चेअरमनचे, संचालकांची प्रॉपर्टी नाही, तर ह्या 52 गावातील 35,000 सभासदांच्या ह्या मालकीच्या सभासदांच्या मालकीचा आहे. आणि अशी जर नुकसान करून हे जर संचालक मंडळ अशा प्रकारे जर कारभार करत असेल तर त्यांना ताबडतोब निलंबित करावे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे कारखान्याचे इलेक्शन सुद्धा भविष्यात निवडणूक लढवू देऊ नये, अशी आमची सभासदांची मागणी आहे. आम्हीच ह्या कारखान्याच्या चुकीच्या पद्धतीची साखर विक्री झाली म्हणून, या कारखान्याची साखर चुकीची विक्री झाली म्हणून आम्ही निदर्शनास आणून दिली. त्यावेळात आमच्यासारख्या सभासदांच्यावरती 5 कोटी रुपये अब्रू नुकसानीचा दावा ह्या कारखान्याच्या संचालक मंडळाने केला होता. मग जर अशा प्रकारे जर ह्या कारखान्याचे जर नुकसान झाले असेल, कारखान्याची तोडफोड झाली असेल, कारखान्याची बदनामी झाली असेल, तर ह्या संचालकांच्यावरती किती कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल होणार हे सुद्धा आम्ही आता आज पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीने जर यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही झाली तर उद्याच्या कालावधीत आम्ही सर्व भागातील शेतकऱ्यांना घेऊन या कारखान्याच्या गेटच्या समोर बसून या लोकांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करू. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.